नाही, मुळातच या अभियानाच्या माध्यमातून आमची गावखेडी समृद्ध झाली पाहिजे. गावखेड्यामध्ये शासनाच्या सगळ्या योजनांची 100% अंमलबजावणी झाली पाहिजे आणि गावातल्या ज्या आमच्या संस्था आहेत, आमच्या गावची शाळा सर्वोत्तम झाली पाहिजे, गावची अंगणवाडी सर्वोत्तम झाली पाहिजे, गावची स्मशानभूमी सर्वोत्तम झाली पाहिजे, ग्रामपंचायत कार्यालय सर्वोत्तम असलं पाहिजे, सोसायटीचं ऑफिस सर्वोत्तम असलं पाहिजे, गावचे रस्ते सर्वोत्तम असले पाहिजे, गावच्या कचऱ्याची व्यवस्था सर्वोत्तम असली पाहिजे. अशा पद्धतीची एक स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आणि स्पर्धा विकासाची आहे. ही चळवळ विकासाची आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. शासन आपल्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी आहे. कर वसुली काही गोष्टी होत्या. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या आमच्या अनेक दिवसापासूनचा प्रश्न आहे की त्याच्याशी डायरेक्ट संबंध नसताना त्या कर्मचाऱ्याच्या पगाराच्या बाबतीत कर वसुलीचा आधारित पगार त्याचा दिला जात होता. त्या संदर्भात एक नवीन निर्णय आपण घेतो आहे आणि त्या अनुषंगाने ती जबाबदारी एकट्या कर्मचाऱ्याची नाही तर सार्वजनिक जबाबदारी आहे. म्हणून त्याच्यावर जे बंधन होतं ते आम्ही काढणार. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.